बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सम्राट अशोक सेना या संघटनेच्या वतीनं कृषी विभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला। नुकसान भरपाई मिळावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली। तर प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला। मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, पातूर, बाळापूरसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं सोयाबीनची पेरणी केली। नामांकित कंपन्यांची बियाणं खरेदी करूनही अनेक शेतांमध्ये उगवणच झाली नाही। त्यामुळे बियाणं, खतं, मशागत आणि मजुरीवर झालेला हजारोंचा खर्च वाया गेला आहे। त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे। दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाणं, खतं आणि शेती साहित्य खरेदी करण्याकरता पैसा कुठून आणायचा असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। प्रत्येक तालुक्यात शासनानं तातडीनं पंचनामे करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सम्राट अशोक सेनेनं केली आहे। शासनानं त्वरित नुकसान भरपाई जाहीर केली नाही तर जिल्ह्याभरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला।